मिशोवरून प्रोडक्ट आलेला आहे, पार्सल आलेलं आहे, तर फायनली माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर मी आज खूप खुश आहे. त्याचं एक वेगळं कारण पण आहे, ते पण सांगते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर पहिलं तर पार्सल ओपन करणार आहे. मी मागवलेला आहे एक ब्लॅक कलरचा कुर्ता, आणि हा कुर्ता ना म्हणजे थोडासा म्हणजे 3-4 कलरमध्ये होता, पण मला ब्लॅक सगळ्यात माझा फेवरेट कलर आहे, ब्लॅक वाईन, त्याच्यामुळे मी मागवलेला आहे. आणि मिशो ना एक नंबर सगळे प्रोडक्ट असतात, त्यामुळे ह्याच्या अगोदर पार्सल मागवलेले आहेत, वापरून पाहिलेले आहेत. तर बघा आता किती मस्त अशी पॅकेजिंग वगैरे आहे त्याच्या वरती, आणि डबल डबल पॅकेज आहे. किती छान कुर्ता आहे बघा. फक्त 246 रुपयेमध्ये मी घेतलेला आहे, आणि एकदम छान कॉटनचा कुर्ता आहे. एकदम मस्त तुम्हाला ऑफिस फिनिशिंग देते. तुम्हाला ऑफिसला जायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. तर मला ना मी डेली वेअरसाठी घेतला, आणि कुठं असं बाहेर जरी जायचं असेल ना थोडं आपल्याला, तरीही जमतो, इतकं म्हणजे कम्फर्टेबल आहे. आणि डिझाईन पाहिजे तेवढीच आहे, जास्त म्हणजे असे एकदमच खूप वर्क केलेले वगैरे कपडे मला आवडत नाही, त्यामुळे मी अशी नॉर्मल असं मागवलं आहे. एकदम छान आहे, म्हणजे मला जसा पाहिजे होता ना तसा. म्हणजे काय काय यांना सिंपल आणि छान पाहिजे असते ना, तर त्यांनीही जरूर त्यांच्यासाठीच आहे कुर्ता असं मला वाटते. तर एकदम सिंपल, आणि काय मी फिटिंग वगैरे काही केलेलं नाही, तुम्ही आत्ता बघितलंय, मी आता तुमच्यासमोर ओपन केलेलं आहे. आणि व्हाईट कलरची लेगीज जर तुमच्याकडे असेल ना, तर व्हाईट कलरच्या लेगीजवरती, त्याच्यानंतर रेड कलरच्या लेगीजवरती, त्याच्यानंतर गोल्डन कलरची लेगीज सुद्धा चालेल, एक नंबर दिसते त्याच्यावरती सुद्धा ड्रेस. कारण ब्लॅक कलर हा कशावरती पण सूट होतोय, कोणत्याही लेगीजवरती. आणि ह्याच्या बाह्या वगैरे पण एकदम छान आहेत, आणि कट वगैरे पण मस्त एकदम. आणि पाठीमागे नॉर्मल गळा आहे, मला जास्त गळा आवडत नाही, त्यामुळे मी हा मागवलेला आहे. मिडियम गळाचे छान वाटतात, आणि पुढं पण जास्तीचा मोठा गळा नाही, व्यवस्थित आहे तेवढंच. आणि आपलं माझ्या उंचीला पण एकदम परफेक्ट आलेलं आहे. तुमची हाईट तर 6 इंच पर्यंत असेल तरी पण तुम्हाला ओके मध्ये येतोय. तर माझ्या हाईट 5चा पण पुढंच आहे, तरी पण मला एकदम परफेक्ट बसलेला आहे. तर फायनली मी तुम्हाला सांगते आज मी एवढी आनंदी का आहे. तर माझं ना आज यूट्यूबला माझ्या 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, आणि 1 वेळ कंप्लीट झालेला आहे. तर मला खूप आनंद झालेला आहे, तर मी एकदम खुश आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, मला खरं तर आपलं सोशल मीडियावर आपण आलो ना, आपल्याला म्हणजे सगळं थोडक्यात म्हणजे ना सगळं जनरल नॉलेज आणि आपलं सगळं एकदम आयुष्य सुधारल्यासारखं वाटतंय. तर मी जेवढं काय म्हणजे अजून माझं निम्म पूर्ण काय सक्सेस झालं नाही, पण अर्ध्याच्या वरती तर भरपूर झालेलं आहे सक्सेस माझं. तर थोड्या दिवसात सगळं सक्सेस होईल, याचे सगळं म्हणजे असं माझं जसं माइंडमध्ये होती तसं तर माझं सगळ्या गोष्टी सक्सेस होत आहेत आता. तर फायनली माझं यूट्यूबचं 1 वर्ष फायनल झालेलं आहे, आणि मला ना एकदम आनंदानं मी ही सांगू शकते. कारण मला कोणतेही टेन्शन स्ट्रेस न घेता मी हे सगळं म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे टाकत असते, त्यामुळे त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असते. आणि स्ट्रेस घेऊन केला असतं तर ते वेगळं वाटलं असतं, परंतु माझी डेली लाईफस्टाईलचे व्हिडिओ असतात. ब्लॉगिंगचं चॅनल आहे, ब्लॉग असतात, आणि ब्लॉग असल्यामुळं ना म्हणजे जास्त रेसिपी वगैरे पण असं थोडंसं वेगळं चॅनल वाटते, पण ब्लॉगिंगचं चॅनल थोडंसं म्हणजे थोडं बरं वाटते, म्हणून तो मी निवडलेला आहे. आणि त्या माझ्या ब्लॉगिंगच्या चॅनलला 1 महिना काय ते 1 वर्ष झालेलं आहे. तर मला असं ना आता म्हणजे व्हिडिओ वरचीवर ना आपण 1 वर्ष झाले ना, तर आपल्याला वरचीवर अजून की जरा थोडे छान व्हिडिओ बनवावे असं म्हणजे वरचीवर एक चांगली इच्छा निर्माण होते, की आपल्याला तर म्हणजे काहीतरी थोडं तर आपली प्रोसिजर पुढे गेलेली आहे, काहीतरी आपलं थोडं सक्सेस भेटलं आहे असं वाटतंय. आणि आपल्याला जे यूट्यूबर आहेत ना त्यांना माहिती असतं काय काय सक्सेस भेटले, काय झालेलं आहे. तर ही होती माझी आनंदाची गोष्ट, आणि मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केले. कोण कोण माझे व्हिडिओ पाहतात त्यांना सगळ्यांसाठी सांगितलेलं आहे, सगळ्या ताईंना वगैरे. तर असो आज मी बनवत आहे चिकन फ्राय, आणि चिकन फ्रायचं सिक्रेट मी तुम्हाला सांगत आहे. तर चिकन फ्रायमध्ये ना कधीही चिकन फ्राय बनवताना जास्त भाज्या तळून घ्यायच्या नाहीत, नॉर्मल भाज्या तळायच्या. जास्त भाज्या तळले की काय होतंय म्हणजे जोपर्यंत आपण सगळे मसाले वगैरे तळतो ना तोपर्यंत मग ती भाज्या जास्त तळते, त्यामुळे भाज्या कमी तळायच्या. आणि वरून मसाले वगैरे टाकले, आणि काळं तिखट खोबरं टाकलेलं आहे आता, त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. ही सगळं एकदम जास्त म्हणजे मसाले जर भाज्या जर अगोदर जास्त तळले ना तर मग काय होतंय तर हे सगळं तळस तर आणखी आपल्याला वेळ लागतंय. तर भाज्या आहे ना जास्त शिजल्या जातात, म्हणून थोड्याशा कच्च्या ठेवायच्या. नंतर आता मी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये खोबरं, त्याच्यानंतर टाकलेलं आहे अद्रक लसूण
लसूण पेस्ट, त्याच्यानंतर टाकलेलं आहे तमालपत्र, त्याच्यानंतर कोथिंबीरची पेस्ट, हे सगळं तुम्ही आता टाकलेलं आहे ते बघितलं. आता टाकलेलं आहे काळं तिखट, घरचा काळा मसाला, त्याच्यानंतर गरम मसाला, हे सगळे मसाले वगैरे टाकून घेतलेले आहेत. आणि भाज्या अजून सुद्धा हे बघा आता बरोबर ह्या टायमिंगला भाज्या ना आता वाफलून निघालेल्या आहेत, कारण पहिल्या कच्च्या ठेवले ना त्यावेळेसच मसाले टाकायला चालू करायचे. बरोबर खोबरं वगैरे पण तळून निघते आणि धना पावडर जे काय आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये गरम मसाला ते सगळं व्यवस्थित तळून निघते. आणि त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे काळा मसाला जास्त घातलेला आहे मी, कारण का माहिती का, कारण काळा मसाला हा आपलं म्हणजे फ्रायला ना थोडासा झमझमीत लागते फ्राय, त्यामुळे थोडा काळा मसाला जास्त घातलेला आहे. आणि हे सगळं ना असं एक जीवात आपण मिक्स होण्यासाठी टाकायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपला जो पिवळा रस्सा असतोय ना काढलेलं पाणी चिकनमधलं, तर ते चिकनमधलं थोडंसं पिवळा रस्सा टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पूर्ण चिकन शिजलेलं याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर चिकन आता आपण जास्त शिजवून घेणार नाही मी, कारण चिकन नॉर्मल असं शिजवायचं, कारण पहिलं शिजलेलं आहे. तर जास्त पण शिजवलेलं म्हणजे कोणतेही भाजीपाला असू द्या वस्तू असं म्हणजे जास्त शिजवलेलं ना चिकन मटन छान लागत नाही, तर तेवढं बरं वाटते. तर आता एक ह्याला वाफ देऊन घेणार आहे. एक वाफ देऊन झाली की मग पूर्ण असं एकदम चिकन एकदम छान शिजून म्हणजे त्याच्यामध्ये मसाला जो आहे ना टाकलेला तो पूर्ण व्यवस्थित शिजून निघतोय. नाहीतर लगेचच काढलं की मसाला थोडं त्याला मिक्स होत नाही, त्याच्यामुळं व्यवस्थित असा मसाला हे वस्तू ठेवलेला आहे गॅसवरती. आणि त्याच्यानंतर आता मला भुर्जी पण बनवायची आहे, कारण आज पूर्ण नॉनव्हेजच आहे घरात, आज व्हेज काही नाही. त्यामुळं आता ही पिवळा रस्सा बनवलेला आहे, परत आपला हे रस्सा काय म्हणते तर आमटी, तर चिकनचा रस्सा बनवलेला आहे. त्याच्यानंतर आता भुर्जी पण थोडीशी बनवायची आहे. तर हा स्वयंपाक आहे ना तुम्ही म्हणसाल एवढा कसं का, तर कारण हा सकाळ संध्याकाळचा मी एकदमच बनवून ठेवलेला आहे. मला बाकीचं थोडंसं काम होतं, त्यामुळं सकाळ संध्याकाळ आता भरपूर होऊन जाईल, कारण एवढा फ्राय आहे चिकनचा, आम्ही 4च माणसं आहे. आणि त्याच्यानंतर रस्सा भरपूर करून ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपलं पिवळा रस्सा आहे, त्याच्यानंतर भुर्जी आहे. तर हा सकाळ संध्याकाळचा पूर्ण प्लॅनिंग केलेला आहे, कारण मला थोडंसं काम होतं, तर त्याच्यासाठी सगळं आवरून घेतलेलं आहे. आणि आता बघा ती रस्सा टाकल्यामुळं पूर्ण असं चिकन एकदम ओलसर होऊ द्यायचं. कधीही चिकनला असं कोरडं ठेवायचं नाही, छान नाही लागत. थोडंसं ओलसर लागलं ना टेस्ट येते. आणि इथं बनवायला घेतलेली आहे आता भुर्जी. तर भुर्जीसाठी ना कांदा टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर कांदा मस्त असा तळून झाला की त्याच्यानंतर त्यात टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो. तर तेल ना कधी पण थोडंसं जास्त टाकायचं, कारण तेलाचं प्रमाण जरा माझ्या भाज्यामध्ये जास्त असते, मग थोडंसं मी कमी टाकते. पण काय होतंय भुर्जी म्हणले ना थोडंसं तेल जास्त टाकावं लागतंय, कारण अंडं वगैरे तळून निघावं लागतंय त्याच्यासाठी. कारण जास्त पण तेल खाल्लं चांगलं नाही, कारण नॉनव्हेज असलं तर आपण जास्त तेल घालतो आणि शरीरासाठी चांगलं नाही. पण कसं आहे थोडीफार ताकद पण नॉनव्हेजमध्ये असते, ती खरं आहे, त्यामुळे आमच्यात आवडते, त्यामुळे थोडंसं करत असते मी. तर आता इथं टोमॅटो वगैरे घालून झालेलं आहे. आता ना या टोमॅटो थोडंसं मऊसर होतं थांबणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यात टाकणार आहे आपले जे काही नॉर्मल मसाले असतात ना ते मसाले टाकणार आहे. घरचं काळं तिखट टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं जे काय धना पावडर जिरा पावडर आहे ते काय सगळं टाकून घेत असते मी. आणि त्याच्यानंतर हे आहे ना घरचं काळं तिखट थोडंसं तेलामध्ये तळून घ्यायचं. भुर्जी असलं ना आपण पाणी वगैरे ओतत नाही, तर कसं पाणी ओतत नाही तर मग कसं करायचं थोडंसं तेलामध्ये अगोदर तळून घ्यायचं आपलं हे काळं तिखट, आणि नंतर अंडे फोडून त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि बस आता नॉनव्हेज दुसरा असल्यामुळे भाज्या थोडेसे तीनच अंड्याची भुर्जी बनवलेली आहे. जर लागली तर कोणाला, नाही तर मग सकाळी सुद्धा नाश्त्याला मग चपाती सोबत वगैरे होऊन जाईल. तर इथं सगळे अंड्याची भुर्जी वगैरे माझी आता बनवून तयार झालेली आहे. ह्याला पण जास्त एक 4 ते 5 मिनिटच वाफ देणार आहे बारीक गॅसवरती. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि भुर्जी तयार झालेली आहे. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. तर इथंच व्हिडिओ संपवते आता.